सामना संपलेला आहे तरी कृपया करून दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंनी हस्तांदोलन करायचं आहे. पुन्हा एकदा दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंना नम्र विनंती आहे, दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंनी हस्तांदोलन करायचं आहे. दोन्ही टीम एकमेकांना सेकंड करा, पण दोन्ही टीमचं मनापासून आणि कौतुक, कारण सामना अतिशय अप्रतिम झालेला आहे. दोन्ही संघांचे असणारे पाठीराखे सुद्धा तितक्या ताकदीचे असलेले आपल्याला पाहायला मिळाले. पण विकी पुजारीचं मात्र खूप मोठं कौतुक या ठिकाणी जे असणार आहे. सेकंड झाला असेल तर विनंती आहे, या ठिकाणी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य ओपन बॉल टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा आहेत. 99,999, 49,999 आणि उपंदी फेरीसाठी 9,999 हे बक्षीस आहे. 12 फेब्रुवारीपासून ही क्रिकेटची स्पर्धा 6 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी आणि एक एक्झिबिशन मॅच आहे कोल्हापूर स्टार वर्सेस रेस्ट ऑफ महाराष्ट्र, जी सायंकाळी 6 वाजता आहे. विजेत्या संघाला 25,000 रुपये 12 फेब्रुवारीला. थँक्यू. कौतुक असेल या ठिकाणी. मी माझ्या सगळ्या मित्रांना विनंती करेल, आपण विकी पुजारीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खूप जबरदस्त. मी कौतुक करतो विकी पुजारीचं. काय अतिशय त्याचं कौतुक यासाठी की पायाला दुखापत आहे, पायाला थोडासा क्रॅम्प आहे, पण शेवटपर्यंत झुंजत राहताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि कोल्हापूरमध्ये जी रांगडी ताकद किंवा लाल मातीची कुस्ती आपण पाहतो, शेवटपर्यंत हार पत्करायची नाही, पाठ टेकवायची नाही, हे दाखवून दिलं होतं ते विकी पुजारीने. त्याचं मनापासून कौतुक, अभिनंदन. एटी स्पोर्ट्स या स्पर्धेचा मानकरी ठरताना पाहायला मिळाला आहे. जलसिंग पाटील आणि टीम, तुमचं मनापासून कौतुक. आणि स्पेशली कौतुक आहे ज्योतिबा पाटील. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. चला आमचे तिन्ही पंच आणि समालोचक कृपया मुख्य व्यासपीठाकडे आपण यायचं आहे. आमचे तिन्ही पंच आणि समालोचक, पंचांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करणार आहोत. कोल्हापूर प्रीमियर लीग 2024चं दुसरं पर्व आपण या ठिकाणी संपन्न केलेलं आहे. दोन्ही टीम्सना विनंती आहे, आपल्या संघातील खेळाडूंसमवेत आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. दोन्ही टीम्सना विनंती असणार आहे.
अतिशय जल्लोषामध्ये आपण दुसरं पर्व संपन्न केलेलं आहे आणि क्रीडा रसिकांची खूप मोठी उत्स्फूर्त दाद या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेली आहे. खरं तर या आयोजन कमिटीतील सगळ्या आयोजकांचे आणि या आयोजन कमिटीतील सदस्यांना सहकार्य करणाऱ्या सगळ्या मान्यवरांचे मनापासून धन्यवाद द्यावे लागणार आहेत. सर हलगी दादा जरा थांबायचं आपण. हलगी दादा, बावडा क्रिकेट क्लब आयोजित कोल्हापूर प्रीमियर लीग 2024 हे दुसरं पर्व संपन्न झालेलं आहे आणि या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे 1 लाख रुपये व आकर्षक चषक मान्य श्री विनायक कारंडे सर, अध्यक्ष सिद्धिविनायक एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर यांच्याकडून आपल्याला देण्यात आलेलं आहे. द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते 51,000 रुपये व आकर्षक चषक डॉल्बी सिस्टीम, यूट्यूब सिस्टीम आणि हलगी वादक यांच्या ग्रुपतर्फे माननीय श्री प्रवीण पुजारी सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून आपल्याला देण्यात आलेला आहे. बक्षीस वितरण सुरू करायचे. इथं समोर जी लहान लहान मुलं उभी त्यांना विनंती, चला पहिला सत्कार करूया. ऐका सांगतो, डॉल्बी सिस्टीम ग्रुप आणि हलगी ग्रुप मोमेंटम सत्कार कमिटीतर्फे या ठिकाणी आपण सन्मान सुरुवातीला करणार आहोत आणि सुरुवातीला आपण सन्मान आपण या ठिकाणी जो करतोय तो सन्मान आहे. खास करून सुरुवातीला पंचांच्या भूमिकेमध्ये असणारे पंच. तर सुरुवातीला टेनिस क्रिकेट.in सुरुवातीला सन्मान यूट्यूबच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा आपल्याला जे पाहायला मिळाली, जी 182 देशामध्ये दाखवली गेली. तर साहिल चव्हाण या टेनिस क्रिकेट.inचा सन्मान या ठिकाणी सुरुवातीला आपण करतोय. त्यानंतर डीजे अजय आपलाही सन्मान होतोय, सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. चला या ग्रुप चिंतामणी लाईट्स साऊंड वाईब्स, चला आपला सन्मान होतोय, सन्मान घेण्यासाठी या. त्याचबरोबर हलगी सम्राट आपलाही सन्मान होतोय, सन्मान घेण्यासाठी या. चला मी ज्यांचा नामोल्लेख केलाय, नाही पहिलं सन्मान घ्या. आता बाकीच्यांचे सन्मान झाले त्यावेळेस यांनी वाजवलं, आता यांचा सन्मान होत आहे, तुम्ही टाळ्या वाजून यांचं कौतुक करा. थँक्यू, तुमचं मनापासून कौतुक. डीजे अजय, डीजे गणेश, चला डीजे अजय साऊंड. त्यानंतर टेनिस क्रिकेट.in हलगी लगेच वाजू नका. टेनिस क्रिकेट.in आपण या ठिकाणी, चला साहिल आलेत या समोर या. साहिल चव्हाण यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. टेनिस क्रिकेट.in आणि टेनिस क्रिकेट.in आपलं मनापासून या ठिकाणी कौतुक करत असताना या चॅनलने 18 लाख सबस्क्रायबर निश्चितप्रमाणे पूर्ण झालेले आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. सलीम भाई संपर्क करा. सलीम भाई आणि आपलं ग्राउंडवरची मेंबर सगळ्यांचा पटापट सलीम याचा सन्मान या ठिकाणी होतोय. सगळ्यांची नावं सांगा. सलीम भाई या स्पर्धेसाठी निश्चितप्रमाणे खास करून अगदी आपण पाहतोय की खास करून ज्यांचं स्कोरिंगची भूमिका अतिशय सुंदरता संपन्न झाली त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न केलेला आहे. आदरणीय दिग्विजय मर्दाने साहेब स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून वायफाय आपल्याला मिळालं, इंटरनेट मिळालेलं आहे, त्यांचा सन्मान आपण करतोय. आपण या ठिकाणी यायचंय, आपला सन्मान आपण या ठिकाणी यायचं आणि आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. या चला. इंटरनेट कुठे आहेत? या इंटरनेट ज्यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे त्यांचा सन्मान आपण करतोय. चला दिग्विजय साहेब या. त्यानंतर खास करून अगदी आपण पाहतोय मंडपची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. मी मनापासून कौतुक करले की बावड्यातली क्रिकेटची स्पर्धा असली की यांचं योगदान खूप मोठ्या प्रमाणात असतं. कमिटी मेंबर म्हणून कामकाज करणारा एक व्यक्तिमत्व आहे.
तो बाहेरचा म्हणून कधीच काम करत नाही असा घरातला माणूस आहे आदरणीय सुरेश पारखे साहेब. त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या बाजू. सुरेश पारखे साहेब या. त्यानंतर डिजिटल कमान आपण पाहिली. या स्पर्धेला सुशोभीकरण करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं. आदरणीय आमचे राहुलजी माळी यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. राहुलजी माळे साहेब या. त्यानंतर अगदी आपण पाहतोय इथे आमचे पाणी सौजन्य राजू भोगले साहेब. राजू भोगले साहेब या. पाणी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेलं आहे. त्यानंतर फोटोग्राफर अनंत कांबळे साहेब. मैदानाच्या आत मैदानाच्या बाहेर सगळीकडचं काम अतिशय सुंदर ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं गतवर्षी पण आणि या वर्षी पण आदरणीय अनंत कांबळे साहेब एकदा जोरदार टाळ्या. त्यानंतर पाणी सौजन्य राजू भोगले साहेब या. त्यानंतर पीच बनवण्यासाठी ज्यांचं योगदान आणि सातत्याने पीच रिकर म्हणून जबाबदारी पार पाडली आमचे धनाजी कदम आणि तानाजी दादा लांडगे. धनाजी कदम आणि तानाजी लांडगे साहेब आपण या ठिकाणी यायचंय. धनाजी कदम साहेब आणि तानाजी लांडगे साहेब. तानाजी लांडगे यांची चिरंजीव असतील तर या. राहुलजी माळी साहेब या ना. त्यानंतर अगदी आपण पाहतोय पाणी सौजन्य राजू भोगले साहेब आपण यायचंय. त्याबरोबर आज खिचडा निश्चितप्रमाणे आपल्या सर्वांसाठी निश्चितप्रमाणे जो वाटला असं आपण म्हणूया. पहिल्यांदाच हा उपक्रम आपल्याला पाहायला मिळाला. ते निलेश रक्ते पाटील आपला सन्मान होते. निलेशजी रक्ते पाटील या आपला सन्मान होते. निलेशजी रक्ते साहेब या. त्यानंतर एक सुंदर किट ज्यांच्या माध्यमातून बनवलं गेलं देणारे तर इथे निलेश रक्ते पाटील तर गौरव दादा या. आमच्या केपेल कमिटीसाठी मात्र सातत्याने हक्काचा माणूस हक्काचा मित्र गौरव दादा. त्यानंतर हे किट इंद्रजित दादांनी जरी स्पॉन्सरशिप केली असेल पण बनवण्याचं काम अतिशय सुंदर त्या झालं. ते 70-70च्या माध्यमातून झालं आणि त्यासाठी योगदान कोल्हापूर डिस्ट्रिक्ट 70-70 ब्रँच ज्यांच्या ताब्यामध्ये आहे ते आदरणीय निरंजन रणदिवे यांचे आपण या ठिकाणी कौतुक करूया. निरंजन रणदिवे आणि विजय पावले जे ओनर आहेत 70-70 स्पोर्ट्स कोल्हापूर डिस्ट्रिक्ट. तर निरंजन रणदिवे या आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. या टुनी दादा या आपण सन्मान स्वीकारा. त्यानंतर सुनीलजी पाटील साहेब फोर्स कंपनी आदरणीय आमचे सुनीलजी पाटील साहेब आपण या ठिकाणी याचा आपला सन्मान होतोय. या त्यानंतर इसुझू कंपनीच्या माध्यमातून आपल्याला को स्पॉन्सरशिप मिळाली होती सहप्रायोजक आणि त्यासाठी आम्हाला दुवा पाहिजे होता आणि तो दुवा होता राहुल पवार. राहुल पवार सर या आपला सन्मान होतोय. राहुल पवार साहेब कॅप्टन. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय संघमालक या सर्वांनी एकत्रित आणला आणि तिथं आपण ऑक्शनचा सोहळा संपन्न झाला. तो हॉल ज्यांच्या माध्यमातून मिळाला होता ते आदरणीय आमचे सत्यज हॉलचे ओनर आदरणीय आमचे विकी बुचडे साहेब आपला सन्मान ठिकाणी होतोय. विकी बुचडे साहेब या. त्यानंतर आता आणि आता पंच या तीनही पंचांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सुरुवातीला या ठिकाणी अगदी आपण सन्मान करूया विश्वनाथ लिंगायत सर. मित्रांनो एक गोष्ट तितकीच करूया जर यांचं काम खरंच आवडलं असेल तरच टाळ्या वाजवा. थँक्यू विश्वनाथ लिंगायत सर. त्यानंतर अक्षय कोळंबेकर सर. अक्षय सर या.
अक्षय कोळंबेकर सर यांचा सन्मान होतोय. त्यानंतर प्रतीक राऊत सर आपला सन्मान होतोय. सन्मान घेण्यासाठी या. त्यानंतर समालोचक चंद्रकांत शेटे सर, भटवाडी, घाटकोपर, मुंबई, महाराष्ट्र. या चंद्रकांत शेटे सर यांचा सन्मान होतोय. त्यानंतर सन्मान होईल अमोल जमदाडे, सिंधुदुर्ग. अमोल जमदाडे. त्यानंतर पुढचा सन्मान आहे अमोल जमदाडे सरांचा सन्मान झाल्यानंतर बादल चौधरी, सिंधुदुर्ग. बादल चौधरी, सिंधुदुर्ग. या बादल चौधरी सर या. त्यानंतर विजय बागायतर सर, विजय बागायतर सर या. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. विजय बागायतकर सर यांचा सन्मान या ठिकाणी अगदी आपण करत आहोत. थँक्यू. आणि आता मी माझा सन्मान करून घेतो. धन्यवाद. आदरणीय आमचे आमिर मुलानी साहब, आप पीछे नहीं खड़ा रहने के भाई, आगे आ जाओ. आपका भी यहाँ पे इस्तकबाल हो रहा है. तुमचाही कौतुक या ठिकाणी करूया. त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. सौरभ महापुरे, सौरभ महापुरे आणि त्यांची टीम या ठिकाणी यायचंय. आपला सन्मान होतोय. सौरभ महापुरे किंवा शाहरुख या. सौरभ, शाहरुख किंवा एक त्यांची टीम कुणीतरी या लवकर आपला सन्मान घेण्यासाठी या. वापरे. सगळे पोस्टर पेस्टिंग केलेत. बाप रे, बॅरिकेड वरती जे आपण पोस्टर पाहतोय सगळे पोस्टिंग करण्याचं काम, पेस्टिंग करण्याचं काम. नुसतं पेस्टिंग नाही, पेस्टिंग केलं म्हणून पोस्टिंग झाले, म्हणून त्यांचं मनापासून कौतुक आहे. आणि आता आपण नजर चुकीने कोणाचा सन्मान राहिला असेल तर मनापासून माफी. आणि नजर चुकीने कोणाचा सन्मान राहिला असेल तर मनापासून माफी. आणि जे सगळे मित्रपरिवार बाकी राहिलेत, मला माहिती आहे कोणी ना कोणी राहिला असणार आहे, पण तो एक सन्मान झाला की सगळ्यांचा सन्मान झाल्यासारखा आहे, म्हणून तो स्पेशली सन्मान आपण पाठीमागे ठेवलेला आहे. ती व्यक्ती आहे आदरणीय श्रीकांत चव्हाण सर, आमचे मामा. मी विनंती करेल श्रीकांत चव्हाण मामा, श्रीकांत चव्हाण काका या. यांना हक्काने, ज्यांना हक्काने मामा म्हटलं जातं की कोणतंही काम असू त्या कामासाठी नेहमी येतो धावून असा कामा, तो आमचा मामा. थँक्यू. आणि आता समर्थ कांबळे. मित्रांनो, या व्यक्तीची कामगिरी अशी आहे की सगळ्यात लवकर यायचा, सगळ्यात उशिरा जायचा. सकाळी 7 वाजता ग्राउंड, म्हणजे इथे मैदानावरती सगळ्यांना पाणी पुरवणं, समालोचकांना पाणी, कोणाला पाणी लागलं तर ती जबाबदारी त्याची असायची. तो समर्थ होता. शाळेत जातोय ना, काही ऐक ना, हा, जर शाळेत तू काही कमी पडलं या दोघांका हक्काने यायच. आणि आता बक्षीस वितरण आपण सुरू करू. आणि सुरुवातीला आपण देऊया आणि बक्षीस वितरण सुरू करतोय. तर सुरू करत असताना मी सलीम भाईंना विनंती करेल माईकचा ताबा घ्यावा. धन्यवाद मनोज सर. या ठिकाणी मी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू करतो. प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित. या ठिकाणी
सर्वांना सूचना आहे की त्यांनी पुढे यायचं आहे या ठिकाणी. आमच्या सगळ्या मान्यवरांना आम्ही एक कळकळीची विनंती करणार आहोत. साहेब, जे अलिशान पर्व दुसरं आपल्याला पाहायला मिळालं आणि हे अलिशान पर्व खरं तर ज्यांच्या सहकार्यामुळे आणि ज्यांच्या अथक परिश्रमामुळे आपल्याला पाहायला मिळालं आहे त्यांचा या ठिकाणी सन्मान होणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून आमच्या आयोजन कमिटीमधील जे आमचे सगळे सदस्य आहेत त्यांना विनंती आहे, अगदी 2 मिनिटं आपण या. इतका वेळ झालेला आहे, अगदी 2 मिनिटांनी अजून काय होणार नाही आहे. तुमचा सन्मान खऱ्या अर्थानं होणं खूप गरजेचं आहे. चला, आयोजन कमिटीमध्ये कृष्णात पिंगळे सर असतील, मनोज संकपाळ असतील, रणजित पाटील असतील, आमचे माने असतील, मुकेश शिंदे असतील, आपल्या या ठिकाणी यथोचित सन्मान होणार आहे. एकदा मित्रांनो जोरदार आमच्या या आयोजन कमिटीसाठी एकदा जोरदार आपण टाळ्यांचा गजर करूयात. टोनी बावडेकर असतील, आमचे सगळे सहकारी, त्यानंतर नंदू उल्पे असतील, आमचे माने असतील, रणजित पाटील, सगळे आमचे सहकारी. तुम्हाला स्पर्धा आवडली ना? एकदा जोरदार टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवल्याने काही कमी पडणार नाहीये आणि टाळ्यांवरती अजून कोणी टॅक्स लावलेला नाहीये, त्यामुळे टाळ्या वाजवायला काही हरकत नाहीये. धन्यवाद, तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. आणि यानंतर सलीम भैया. या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मी सुरू करतो. सर्व प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात करतो. पहिलं बक्षीस आहे या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. बक्षीस आहे स्मार्ट वॉच. हे बक्षीस दिलं ते मान्य श्री निरंजन पाटील गंड्या यांच्यातर्फे मी इंद्रजित कारणे सरांना विनंती करतो बक्षीस देण्यासाठी. त्यांनी इथं यायचं आहे. तर पहिलं बक्षीस आहे स्मार्ट वॉच. बेस्ट फिल्डर खेळाडू आहे फोर्ज फिटनेसचा सारंग कांबळे. स्मार्ट वॉचच्या मानकरी ठरतोय सारंग कांबळे. सारंग कांबळे आपण या ठिकाणी यायचं आहे, पहिलं बक्षीस घ्यायचं आहे या ठिकाणी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हॅलो हॅलो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची निवड केली गेली आहे सारंग कांबळे. फोर्स फिटनेस या संघाचा हा खेळाडू आहे आणि त्याचा या ठिकाणी आपण सन्मान केला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून. आणि लीग मधील सगळ्यात वयाने लहान असणारा खेळाडू. एकदा जोरदार आपण पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर करूया. डॉक्टर अजयजी शिंदे साहेबांकडून स्पेशल गिफ्ट बेस्ट फिल्डर साठी देण्यात आलेला आहे. अवघ्या 20 वर्षांचा हा खेळाडू आहे आणि याचं भवितव्य निश्चित उज्ज्वल आहे आणि हा आपल्याला हिरा KPL सीझन 2 मध्ये मिळालेला आहे. यानंतर आपण स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याच्या बॅटमधनं अक्षरशः धावांचा ओघ आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यासाठी स्मार्ट वॉच आपल्याला दिलेला आहे. मान्यश्री केदार संदीप पाटील यांना विनंती असणार आहे. बक्षीस देण्यासाठी आपण या ठिकाणी यायचा. मान्यश्री केदार संदीप पाटील साहेब आपण या ठिकाणी यायचं आहे बक्षीस देण्यासाठी स्मार्ट वॉच. आणि त्या खेळाडूचं नाव आहे ज्याच्या बॅटमधून उत्कृष्ट धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि तो खेळाडू आहे शिवाजी पडळकर. कैलासवासी राणा गायकवाड स्पोर्ट क्रिकेट संघ. 136 धावांची लयलूट त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे. चला लगेच उत्कृष्ट फलंदाज ज्याची बॅट या संपूर्ण सिरीज मध्ये बोलली आहे. 136 धावा. कोल्हापूरमध्ये आल्यानंतर काय करतोस रे भावा, आवश्यक आहे धावा. हे वाक्य आपल्याला पाहायला मिळतं जे प्रचलित वाक्य आहे कोल्हापूरकरांचं. शिवाजी पडळकर उत्कृष्ट फलंदाज स्पर्धेमधील आणि चॅम्पियनची बॅट निरंजन रणदिवे 70 स्पोर्ट कोल्हापूर यांच्याकडून देखील आकर्षक बॅट आहे. सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि कौतुक आहे. डॉक्टर अजय शिंदे सरांकडून देखील एक बॅट आहे. उत्कृष्ट फलंदाज. खूप साऱ्या बॅट मिळालेल्या आहेत शिवाजी पडळकरला. यानंतर उत्कृष्ट गोलंदाज ज्याचे गोलंदाजीची जादू आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यासाठी स्पोर्ट्स शूज आहेत. मान्यश्री अभिजित मगदुम उर्फ पप्पू यांनी आपल्याला पुरस्कृत केलेलं आहे आणि त्या खेळाडूचं नाव आहे कैलासवासी राणा गायकवाड क्रिकेट संघाचा खेळाडू ज्याची गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली आणि त्या खेळाडूचं नाव आहे जयप्रकाश वर्मा. ज्याने संपूर्ण मालिकेमध्ये 10 बळी घेतले आहेत, 10 विकेट्स मिळवले आहेत. कमी धावांमध्ये ज्याने 10 विकेट्स मिळवले आहेत जयप्रकाश वर्मा. चला लगेच
डॉक्टर शिंदे व मगदूम अजय शिंदे व मगदूम यांच्या हस्ते आपण हे पारितोषिक सन्मानित करणार आहोत. एकदा जोरदार आपण टाळ्यांचा गजर करूया. उत्कृष्ट गोलंदाज, खरं तर एन्जॉयड असताना या खेळाडूंनी खूप चांगलं प्रदर्शन या संपूर्ण सिरीज मध्ये केलं आणि उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब त्याने हासिल केला. यानंतर स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडू आणि त्या उदयोन्मुख खेळाडूसाठी अँड्रॉइड मोबाईल मान्य श्री गणेश शिंदे यांनी आपल्याला पुरस्कृत केला, जे वैभववाडीमध्ये तलाठी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला हे पारितोषिक देण्यात आलेलं आहे. मी इंद्रजीत सरांना विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचं आहे. आणि स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडू आपल्याला मिळाला आहे असद फायटर क्रिकेट संघाचा खेळाडू आणि त्या खेळाडूचं नाव आहे, ज्या खेळाडूचं नाव आहे ऋषिकेश माळी. चला ऋषिकेश माळी उदयोन्मुख खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची निवड केलेली आहे, हे कोल्हापूरचं भविष्य आहे. असद फायटर्स क्रिकेट संघाचा हा खेळाडू आहे. चला लगेच ऋषिकेश माळी किंवा कोणी संघ प्रतिनिधी असेल तरी आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. शिवाजी पडळकर आपण हे पारितोषिक स्वीकारायचं आहे. शिवाजी पडळकर KPL सीझन 2 मधील आपल्याला खेळाडू मिळाला, उदयोन्मुख खेळाडू ज्याला अँड्रॉइड मोबाईल मान्य श्री गणेश शिंदे यांनी दिलाय. हलगी दादा जरा यानंतर सेमीफायनल मधील सामनावीरासाठी देखील आमच्याकडे पारितोषिक होतं. क्रिकेटची बॅट आहे 70-70 स्पोर्ट निरंजन रणदिवे यांच्याकडून आणि त्या खेळाडूचं नाव आहे. सेमीफायनल मध्ये सामनावीराचा पुरस्कार त्याने पटकावला कैलासवासी राणा गायकवाड स्पोर्ट क्रिकेट संघाचा खेळाडू पुन्हा एकदा शिवाजी पडळकर. 45 धावा ज्याने बनवल्या आहेत सेमीफायनल मध्ये. चला लगेच सामनावीरासाठी द बेकरी शैलेश पाटील यांच्याकडून आकर्षक टी शर्ट आणि जो मोमेंटो आहे तो संतोषजी गायकवाड साहेबांकडून आपल्याला देण्यात आलेला आहे. सेमीफायनलचा सामनावीर आपल्याला मिळाला शिवाजी पडळकर. चला कैलासवासी राणा गायकवाड स्पोर्ट क्रिकेट संघाचा जोरदार एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ देत. 45 धावांची लई लूट त्याच्या बॅट मधून पाहिली आहे. सेमीफायनल दुसरी मधील आपल्याला सामनावीर मिळाला क्रिकेटची बॅट 70-70 स्पोर्ट निरंजन रणदिवे यांच्याकडून आणि तो संघ आहे AT स्पोर्ट आणि त्या खेळाडूचं नाव आहे ज्योतिबा पाटील. 17 धावा आणि 2 बळी ज्योतिबाच्या नावानं. जबरदस्त. चला लगेच 17 धावा आणि 2 बळी. हलकी दादा 17 धावा आणि 2 बळी ज्याने मिळवलेत सेमीफायनल सामनावीर. झेंडा चौक स्पोर्ट तर्फे देखील 500 रुपयांचं पारितोषिक महेश जांभळे यांच्याकडून दिलं जाणार आहे. मनोज वेटाळे यांच्याकडून आपण हे पारितोषिक देतो आहोत. आणि यानंतर स्पर्धेतील उपांत्य फेरीतील पराभूत संघ आणि त्या पराभूत संघांसाठी रोख रुपये 15,000 व आकर्षक चषक मान्य श्री सचिन विलास पाटील आणि मान्य श्री संजय थोरवत गणेश प्रिंटर्स कोल्हापूर यांच्याकडून आपल्याला देण्यात आलेला आहे. आणि 15,000 रुपये व आकर्षक चषकाचा मानकरी ठरला आहे पहिला KPL कोल्हापूर सीझन 2 चा हा बक्षीस वितरण सोहळा तुम्ही पाहताय. स्पर्धेतील उपांत्य फेरीमध्ये पराभूत झालेला संघ ज्या संघासाठी रोख रुपये 15,000 व आकर्षक चषक मान्य श्री सचिन विलास पाटील आणि मान्य श्री संजय थोरवत गणेश प्रिंटर्स कोल्हापूर यांच्याकडून आपल्याला देण्यात आलेला आहे. आणि तो संघ आपल्याला मिळाला महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट संघ. संघाचा संघनायक आशितोष अंबक्कर आणि टीम. चला लगेच सेमीफायनल मध्ये खूप चांगली खेळी किशोर पाटील अप्पा साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करायचं आहे. रोख रुपये 15,000 व आकर्षक चषक. आशितोष अंबक्कर आणि टीम महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट संघ. खूप चांगला खेळ. एकदा महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट साठी संघ मालक संदीप पाटील यांच्या माध्यमातून हा संघ आणि केदार संदीप पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा आपण या टीम साठी जोरदार टाळ्यांचा गजर करूया.
पहिल्याच वर्षी हा संघ या स्पर्धेत दाखल झाला आणि खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून KPL सीझन 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि यानंतर उपांत्य फेरीमधील दुसरा पराभूत संघ रोख रुपये 15,000 व आकर्षक चषक मान्य श्री सचिन विलास पाटील आणि मान्य श्री संजय थोरवत गणेश प्रिंटर्स कोल्हापूर यांच्याकडून दुसरा उपांत्य फेरीतील पराभूत संघ आपल्याला मिळाला आहे. दत्ता मासाळ सरांना आपण विनंती करूयात, आपल्या शुभ हस्ते आपण उपांत्य फेरीतील दुसऱ्या पराभूत संघाला सन्मानित करूया. आणि त्या संघाचं नाव आहे VK स्पोर्ट, विनायक कारंडे स्पोर्ट क्रिकेट संघ, मनोज संगपाळ आणि टीम. विनायक कारंडे सर आणि इंद्रजित कारंडे सर यांच्या मालकीचा हा संघ या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळाला. जो उपांत्य फेरीमध्ये पराभूत झाला त्याला देखील आपण रोख रुपये 15,000 व आकर्षक चषक देऊन या ठिकाणी सन्मानित करतो आहोत. यानंतर अंतिम सामन्यातील सामनावीर ज्यासाठी अँड्रॉइड मोबाईल आपल्याला मान्य श्री राजदीप भोसले साहेबांनी पुरस्कृत केलेला होता. साहेबांचे देखील मनापासून कौतुक आहे. अंतिम सामन्यातील सामनावीर राजदीप भोसले साहेबांनी आपल्याला अँड्रॉइड मोबाईल दिलेला आहे. आणि अंतिम सामना सामनावीर अँड्रॉइड मोबाईल मान्य श्री राजदीप भोसले यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेला आहे. आणि त्या खेळाडूचं नाव आहे अंतिम सामन्यामध्ये ज्याने 48 धावांचं 21 चेंडूंमध्ये योगदान दिलं आणि संपूर्ण मॅच त्याने शेवटपर्यंत जिवंत ठेवली. कैलासवासी राणा गायकवाड स्पोर्ट क्रिकेट संघाचा वन अँड ओनली विकी पुजारी. आणि 5,000 रुपयांचं जे पारितोषिक आहे कैलासवासी राणा गायकवाड स्पोर्ट्स कडून महेश गुरव यांच्याकडून यांच्या हस्ते आपण हे पारितोषिक देतो आहोत. 5,000 रुपये रोख. एकदा आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूया. 1,000 रुपये सन्मान्य श्री पप्पू मुगदुम यांच्याकडून देखील देण्यात आलेले आहेत. आणि 500 रुपये साईराज उल्पे यांच्याकडून देण्यात आलेले आहे. बघा किती मॅच. नवनाथ मित्रमंडळ प्रणित झेंडा चौक यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक मनोज वेटाळे यांच्याकडून देण्यात येत आहे. संपूर्ण सिरीज मध्ये अंतिम सामन्यामध्ये ज्याने 48 धावा बनवल्या 21 चेंडूंमध्ये विकी पुजारी. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. मित्रांनो या खेळाडूला दुखापत झालेली आहे. चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी. विकी पुजारी मी 1 मिनिट तुझं नक्की घेणार आहे. कोल्हापूरचा तू खूप चहितेदार खेळाडू आहेस. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तू खेळलायस. तू दुखापतग्रस्त आहेस. तुला खूप मोठी दुखापत झालेली आहे. खरं तर सामन्याच्या अगोदर तुझी चर्चा झाली होती की तुला लिगामेंटचा प्रॉब्लेम आहे असं तू सांगितलं होतंस. तरी देखील तुझी चांगली गोलंदाजी झाली. आणि मी तर गोलंदाजीपेक्षा म्हणेन तुझी गोलंदाजी तर आम्ही सगळ्यांनी पाहिली आहे. मात्र KPL सीझन 2 मध्ये तू फलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळाला आहे. संपूर्ण महाराष्ट्राने तू फलंदाज म्हणून पाहिला आहेस. काय सांगशील KPL सीझन 2 बद्दल आणि तुझ्या खेळीबद्दल? पहिल्यांदा कमिटी ऑर्गनायझरचं मी धन्यवाद मानतो. मला या माध्यमातून एक म्हणजे फॉर्मॅट मिळाला की बाबा मी बॅटिंग करू शकतो हे सिद्ध झालं. धन्यवाद विकी, तुझं मनापासून कौतुक आहे. आणि यानंतर या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये जो संघ पराभूत झाला मात्र खूप चांगलं प्रदर्शन ज्या संघाचं आपल्याला पाहायला मिळालं. उपांत्य फेरीत चांगलं प्रदर्शन करून ज्याने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आणि जो या संपूर्ण स्पर्धेमध्ये उपविजेता ठरला, द्वितीय क्रमांकाचा ज्याने मान पटकावला, रोख रुपये 51,000 व आकर्षक चषक मान्य श्री प्रवीण पुजारी यांच्याकडनं पुरस्कृत करण्यात आलेला आहे. आणि त्या संघाचं नाव आहे उपविजेता कैलासवासी राणा गायकवाड स्पोर्ट क्रिकेट संघ. आणि संघाचा संघनायक आहे विकी पुजारी अँड टीम. मी सालपे साहेबांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते आपण आकर्षक चषक संघ मालक आहेत महेश गुरव.
यानंतर ही जाऊ दे, ही जाऊ दे पहिला. गडबड करू नका. सरांच्या हस्ते आहे हे या सरांच्या कादीर सर, इम्रान कादीर सर. त्यांनी जे बक्षीस आहे ते डबल केलं म्हणावं असं म्हणून सांगा आणि द्या. अभिनंदन सर्व खेळाडू डबल करून स्वतःच्या ह्याने स्वतः दिली म्हणून. यानंतर बघ आणि यानंतर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ज्याची गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही घटकांचा विचार करून स्पर्धेमध्ये जो सर्वोत्तम खेळाडू ठरला आणि स्पर्धेतील सगळ्यात मानाचं आणि स्थानाचं जे पारितोषिक असतं तो संपूर्ण सिरीजमध्ये मालिकावीराचं पारितोषिक आहे. 43 इंची LED TV मान्य श्री इम्रान कादरी यांनी आपल्याला पुरस्कृत केलेला आहे. खरं तर मी इम्रान कादरी यांचं कौतुक यासाठी करणार आहे की सुरुवातीला साहेब हे पारितोषिक आपण अँड्रॉइड मोबाईल देणार होतो अवघ्या 15,000 रुपयांचा, मात्र हे पारितोषिक साहेबांनी लगेच डबल केलं आणि तब्बल 30,000 रुपयांची किमतीची सोनीची 43 इंची LED TV इम्रान कादरी साहेबांनी बक्षीस डबल करून दिलेली आहे. एकदा आपण इम्रान कादरी साहेबांसाठी जोरदार टाळ्यांचा गजर करूया. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे, हे या कमिटीवरचं प्रेम आहे आणि त्यांच्याच हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करणार आहोत. आणि मालिकावीराचा बहुमान ज्या खेळाडूला जातोय ज्याने संपूर्ण सिरीजमध्ये स्वतःच्या बॅटमधून बनवल्या 109 धावा आणि गोलंदाजी करत असताना मिळवले विकेट्स 12. 109 धावा बॅटमधून आणि गोलंदाजीमध्ये मिळवले 12 बळी, 12 विकेट्स, ज्याची संपूर्ण सिरीज मध्ये चालली पाटीलकी. आणि त्या खेळाडूचं नाव आहे कोण आहे? जलसिंग पाटील, AT स्पोर्ट. जबरदस्त खेळाडू आहे. गोलंदाजी, फलंदाजी या खेळाडूने अक्षरशः संपूर्ण सिरीज मध्ये प्रभावित केलं. आपण इम्रान कादरी साहेबांच्या शुभ हस्ते आणि जे ट्रॉफी आहे वसंतराजे भोसले यांच्याकडून देण्यात आलेली आहे. जलसिंग पाटील आपल्याला हा कोहिनूर हिरा कोल्हापूरमध्ये मिळाला आहे, ज्याने मालिकावीराचा बहुमान पटकावलाय. आणि मालिकावीराकडे आपण जाणार आहोत अगदी 1 मिनिटासाठी. जलसिंग पाटील, जलसिंग तुझी पाटीलकी आम्हाला संपूर्ण सिरीज मध्ये पाहायला मिळाल्या. 43 इंची LED TV, 43 इंचाची LED TV इम्रान कादरी साहेबांकडून पुरस्कृत करण्यात आलेली आहे. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण ही LED TV सुपूर्द करत आहोत मालिकावीरासाठी जलसिंग पाटीलला. जलसिंग पाटील साठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. आणि जलसिंग पाटील या सीझन 2 मध्ये कोल्हापूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून कोल्हापूरला जलसिंग पाटील हा कोहिनूर हिरा आपल्याला मिळाला आहे. जलसिंग मला तुझ्याकडे 1 मिनिट तुझं मला घ्यायचं आहे. कोल्हापूरकरांना जलसिंग पाटीलच्या रूपाने एक कोहिनूर हिरा मिळाला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेविषयी आणि तुझ्या खेळीविषयी काय सांगशील आणि तुझ्या खेळीचं श्रेय तू कोणाला देणार आहेस? प्रथमतः KPL आयोजन कमिटीचं मी अभिनंदन करतो की त्यांनी सलग दुसऱ्या वर्षी एवढी अत्यंत चांगली स्पर्धा भरवली आणि अत्यंत दिमागदारात तिची समारोप झालेला आहे. आणि माझ्या खेळीचं असं काय नाही आहे सर, ॲज अ कॅप्टन म्हणून मी माझा रोल निभवलेला आहे. एक प्रश्न अजून आहे. संघ मालक आणि संघाचे कोच आणि तुझ्या संघातील खेळाडू यांचा सपोर्ट तुला कसा मिळाला? अतिशय सर चांगला सपोर्ट मिळाला आमच्या खेळाडूंचा. आणि आमचे संघ मालक म्हणजे आमचे खास मित्र अरुण तेली साहेब, त्यांचा पहिल्यापासून माझ्यावरती भरपूर जीव आहे. त्यांनी सांगितलं की तुझ्यासाठी मी 1 लाख पॉईंट पण खर्च करायला तयार आहे तर तू असशील तर. आणि त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे सर.
आज जो त्याने निर्णय घेतला तो तू सार्थकी करून लावलास, त्याबद्दल तुझे मनापासून आभार. खरं तर खूप प्रश्न विचारायचे होते, मात्र वेळेचा खूप अभाव आहे. तुला पुढील वाटचालीसाठी आमच्या कोल्हापूर प्रीमियर लीगच्या आयोजन कमिटीकडून तुला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. आणि यानंतर ज्याची आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहोत, अर्थातच ज्याने या संपूर्ण सिरीज मध्ये अजिंक्य पदाचा किताब पटकावलाय, संपूर्ण सिरीज मध्ये ज्याची खूप चांगली फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण ज्या संघाचं पाहायला मिळालं, आणि या सांघिक कामगिरीच्या जोरावरती ज्याने प्रथम क्रमांक पटकावलाय, रोख रुपये 1 लाख व आकर्षक चषक मान्य श्री विनायक कारंडे सर, सिद्धिविनायक एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेला आहे. आणि याच वर्षी नाही तर या पुढची तब्बल 5 वर्ष आपल्याला ही पारितोषिकं मिळणार आहेत. आदरणीय विनायक कारंडे सरांसाठी आणि इंद्रजित कारंडे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. आणि विजेत्या संघाचं नाव आहे एटी स्पोर्ट, अरुण तेली स्पोर्ट क्रिकेट संघ, आणि संघाचा संघनायक आहे जलसिंग पाटील. संघाचे संघ मालक आहेत अरुणजी तेली. आपण इंद्रजित कारंडे सर आणि विनायक कारंडे सर यांना विनंती करूयात आपल्या शुभ हस्ते. आणि कोच आहेत सिकंदर इनामदार, त्यांचं देखील कौतुक आहे. आमच्या कसबा बावड्याचे हे आहेत डोंगरा स्पोर्टचे खेळाडू आहेत सिकंदर इनामदार. एकदा त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूया. बावडावासीय कोल्हापूर सीझन 2 चा विजेता मिळालाय एटी स्पोर्ट, अरुण तेली स्पोर्ट क्रिकेट संघ. एकदा आपण जोरदार टाळ्यांच्या गजराने या संघाचं पुन्हा एकदा कौतुक करूया. आणि आम्हाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक वितरित केल्याबद्दल दिल्याबद्दल विनायक कारंडे सर, इंद्रजित कारंडे सर, ज्यांचं शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे. जे विनायक कारंडे सर हे MA BEd आहेत आणि MP देखील आहेत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान त्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत. आणि इंद्रजित कारंडे सरांनी तर सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतःला वाहून दिलेला आहे. आणि असा आपल्याला हिरा या ठिकाणी मिळालेले आहेत 2 आमचे मान्यवर. दरम्यानच्या कालावधीत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आमची कोल्हापूर प्रीमियर लीगची सगळी टीम आपल्या या ठिकाणी फोटोमध्ये यायचे आहेत. सगळे आमचे आयोजन कमिटीतील सगळे सदस्य, आमचे मुख्य मान्यवर आणि प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देणारे विनायक कारंडे सर, इंद्रजित कारंडे सर आणि इतर सगळे आमचे सन्माननीय मान्यवर, ज्यांनी मोलाचं सहकार्य आपल्या या स्पर्धेसाठी केलेल्या. आणि सीझन 2 कोल्हापूर प्रीमियर लीग बावडा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आयोजित या अलिशान पर्वाची या ठिकाणी सांगता होते आणि समारोप होतोय. मान्यवरांचे आणि ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचे मनापासून हृदयापासून बावडा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आणि कोल्हापूर प्रीमियर लीगच्या आयोजन कमिटीकडून मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करणार आहोत. ज्ञात अज्ञात कोणाचं नाव जर नजर चुकीने राहिलं असेल तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही निवेदक म्हणून आम्ही आमच्यावरती घेतो आहोत. आणि त्या दरम्यान जर कोणाचं नाव राहिलं असेल तर अजून आमच्या लक्षात आणून द्या, त्यांचा देखील यथोचित सन्मान केला जाईल. सुशील रणदिवे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. कृपया आपण जर कुठे असाल तर कृपया लगेच या. सुशीलजी रणदिवे. सगळ्यांचे मनापासून हृदयापासून हार्दिक आपण आभार व्यक्त करूयात. खरं तर मान्यवरांच्या मोलाच्या सहकार्यामुळेच आपण हे दुसरं पर्व सक्सेसफुल करू शकलो, यशस्वी करू शकलो. मान्यवरांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो अशी आपण अंबाबाईच्या चरणी आणि ग्रामदेव चरणी प्रार्थना करूयात. आणि साहेब सातत्याने तुमचं मार्गदर्शन आम्हाला लाभत राहो अशी देखील आम्ही तुम्हाला विनंती करू. आणि सीझन 2 साठी आम्ही तुम्हाला आत्ताच आग्रहाचं निमंत्रण देतो आहोत. सीझन 3 साठी आमचं आत्ताच तुम्हाला हे आग्रहाचं निमंत्रण आहे. याही पेक्षा काहीतरी भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपण सीझन 2 मध्ये पुन्हा एकदा भेटणार आहोत. सीझन 3 मध्ये पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत. सगळ्यांची पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करून सीझन 2 ची या ठिकाणी सांगता झाली आहे. प्रतीक्षा करूयात बरोबर 1 वर्ष सीझन 3 ची 3ऱ्या पर्वाची. आणि तोपर्यंत मी समालोचक अमोल जमदाडे, आमचे सहकारी समालोचक बादल चौधरी,